राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती झाल्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केलंय। अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याबाबत तर्कवितर्क लढवला जात होता। प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार या संदर्भात अनेक चर्चा देखील सुरू होत्या। अशातच पियुष गोयलांनी याबाबतचा दावा केलाय। गोयल काय म्हणालेत पाहूयात। राष्ट्रवादी महायुतीचा भाग असून त्यांची कामगिरी ही उत्तम आहे। राष्ट्रवादीचं नेतृत्व आधी अजित पवारांसोबत होतं आणि आता सुनेत्रा पवारांसोबत आहे। प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। आता शरद पवारांना राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी आमंत्रित करतील असं मला वाटत नाही। त्यांनी जनतेचा विश्वास गमावलाय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतरही त्यांचा पिंपरी चिंचवडमध्ये पूर्णपणे सुपडा साफ झाल्याचं पाहायला मिळालं। अजितदादा महायुतीसोबत असते तर ते पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या विजयाचे भाग असते असं पियुष गोयल म्हणाले। तर पियुष गोयल यांनी या संदर्भामध्ये मोठा दावा केलेला होता। प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली या संदर्भातला दावा पियुष गोयल यांच्याकडून करण्यात आलेला होता। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून हा दावा फेटाळण्यात आलेला आहे। असं कोणताही निर्णय झाला नसल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणालेले आहेत। तर सूरज चव्हाणांनी देखील गोयलांचा दावा फेटाळून लावलाय। त्यांनी असं म्हटलेलं आहे की प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाली नाही, असं काही निर्णय झालेला नाही। त्या ठिकाणी पियुषजी गोयल काय म्हणत मी स्वतः ऐकलेलं नाही, पण तसं काय निर्णय झालेला नाही। असं काय निर्णय झालेला नाही। त्या ठिकाणी पियुषजी गोयल काय म्हणत मी स्वतः ऐकलेलं नाही। पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडीची एक प्रक्रिया असते। त्या प्रक्रियेच्या नंतर राष्ट्रीय अध्यक्ष निवडला जातो। पक्षामधले पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते आणि त्या कमिटीमध्ये असलेले सदस्य, विधिमंडळामध्ये असलेले सदस्य या सगळ्यांची मतं घेतली जातात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा लोकशाही पद्धतीने चालणारा पक्ष आहे, संविधानाला मानणारा पक्ष आहे। पक्षाचं एक संविधान आहे, त्या संविधानाच्या अंतर्गत त्या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्षाची निवड ही केली जाईल। आता कोण कुणाला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषित करते, कोण कुणाला विरोध करते, यापेक्षा आमच्या पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि त्या कमिटीमध्ये असलेल्या सदस्याच्या मनामध्ये काय आहे, त्यांच्या मनातला राष्ट्रीय अध्यक्ष या ठिकाणी निवडला जाईल। नाही, पियुष गोयलने जे काही त्यांनी कशाच्या बेसवर, कोणत्या आधारावर त्यांनी त्या प्रफुल्ल पटेलला राष्ट्रीय अध्यक्ष केलं मला माहीत नाही, परंतु स्वतः प्रफुल्ल पटेलांनी त्या गोष्टीचा नकार दिला, इन्कार केलेला आहे की अशी कोणतीही निवड माझी झालेली नाही। म्हणून मला वाटतं तर या वादावर पडदा पडला पाहिजे। त्यांच्या कार्यकारिणीचे, राष्ट्रवादीच्या अजितदादाच्या गटाची जेव्हा काही बैठक होईल त्या कार्यकारिणीच्या नंतरच या अध्यक्षाची निवड मला वाटतं घोषणा ही केली जाईल।